मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली। मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो ट्विट करून टीका केली आहे। इतकंच नाही तर पैसे देऊन लोक जमा केल्याचा आरोपही विरोधकांनी केला। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पंतप्रधानांच्या सभेवेळीचे रिकाम्या खुर्च्यांचे फोटो राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी ट्विट करून टीकास्त्र डागले। आम्ही महाराष्ट्र गुजरात मधून चालवू देणार नाही अशा शब्दात जयंत पाटलांनी मोदींच्या सभेवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनीही रिकाम्या खुर्च्यांवरून टीकास्त्र डागले। लोकांची नव्हे तर रिकाम्या खुर्च्यांची गर्दी जमा झाली होती असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला। खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली। आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनीही आपल्या स्टाईलमध्ये यावरून टोला लगावला। पंतप्रधान मोदींच्या सभेला 5000 माणसंही नव्हती असा दावा राऊतांनी केलाय। पैसे देऊन माणसं जमवल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। त्यांची सभा जर आपण पाहिली असेल शिवाजी पार्कची, आपण जी दाखवली सभा 5000 माणसंही नव्हती। ती 5000 माणसातले अर्धे भाड्याचे होते। ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना हिंदुत्व हे शिकवत असतील तर कठीण आहे जरा या देशाचं। आदित्य ठाकरे यांनीही यावरून महायुती सरकारवर टीका केली आहे। ज्यांनी महाराष्ट्र रिकामा करण्याचा प्रयत्न केला त्यांना रिकाम्या खुर्च्या मिळाल्या अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय। कालची आपण सभा पाहिली, शिवतीर्थावर सभा घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण गर्दी किती, लोकांचा प्रतिसाद कसा होता हे आपण पाहिलेलं आहे। रिकाम्या खुर्च्यांचे फोटो येत आहेत। हेच तर सांगतो आम्ही, जिथे रिकामी मनं असतात, जिथे महाराष्ट्राला काही द्यायचं नाही, महाराष्ट्र रिकामा करण्याचं काम केलं त्यांनी, तिथे रिकामा खुर्च्या झाल्या। विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यापर्यंत आलाय। महायुती आणि मवियात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगतंय। आता रिकाम्या खुर्च्या हा पण आरोप प्रत्यारोपांसाठी एक मुद्दा झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।